मित्रांनो, आज आपण माहिती पाहूया 5G बद्दल. 5G आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कमीत कमी 5G आला असेल आणि या 5Gसाठी रिक्वायरमेंट काय असते सगळ्यांना माहिती आहे. मोबाईल पाहिजे जो 5G सपोर्टेड पाहिजे. त्याच्यानंतर नेटवर्क तुमच्या इथे 5Gचं अवेलेबल पाहिजे. अ, ह्या सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला एक सिम लागणार आहे, जे तुम्ही ॲक्टिव्ह केल्यानंतर तुम्हाला 5G मिळेल. पण ह्या 5G मागे खरं काय-काय गोष्टी आहेत? हे नक्की 5G आहे काय? 5Gचा वापर कसा केला जातो? त्याचबरोबर 5G वर्क कसं होतं? 5Gमध्ये मोबाईल कंपन्यांचा रोल काय आहे? या गोष्टीचा विचार केला तर थोडीशी क्युरिओसिटी ज्यांना आहे, त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. तर 5G म्हणजे काय? 5G खरं तर ज्याला 5th जनरेशन असं म्हणता येईल. मोबाईलच्या इंटरनेटच्या ज्या जनरेशन आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये 1G पासून आत्तापर्यंत 5G पर्यंत अशा 5 जनरेशन आलेल्या आहेत. तो आता बरेच लोकं असे आहेत, की ज्यांनी 1G, 2G जे आता जेन त्यांना 3Gच्या आधीचं माहीत नसेल. डायरेक्टली 4G, 5G किंवा 3G वापरलेलं असेल. पण बरेच आम आम्ही आहेत, ज्यांनी 2G पासून सुरुवात केलेली असेल, त्यांना 2G, 3G, 4G आणि 5G हे इंटरनेटचे वेगळे जनरेशन माहीत असतील. आता ह्याच्यामध्ये सपोर्टेड मोबाईल याचाही वेगळा एक इतिहास आहे. प्रत्येक जनरेशनमध्ये किंवा त्या काळामध्ये अ, त्या प्रकारचे मोबाईल येत गेले. त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी Nokiaचे जुने मोबाईल पाहिले असतील, Samsungचे मोबाईल पाहिले असतील, Micromax असतील. भरपूर साऱ्या कंपन्या आल्या, ज्यांनी छोटा अ, फोनपासून आतापर्यंतचे स्मार्टफोन, Android फोन सगळे पाहिले. आता सुरुवातीला मोबाईल कसा होता, त्याच्यामध्ये फक्त कॉल आणि एस-एम-एस ह्या प्रकारच्या सेवा असायच्या. तर फोन येणे-जाणे कारण की लँडलाईन नंतरच ज्यावेळेस मोबाईल आला, तेच एक सगळ्यात मोठा एक चमत्कार मानण्यात आला. कारण की जो लँडलाईन फक्त एका ठिकाणावर असूनच आपण बोलत होतो. त्याचं पुढचं व्हर्जन म्हणून मोबाईल आला. ज्या मोबाईलचा अर्थ काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासारखी वस्तू, ज्याला पोर्टेबल डिव्हाइस पण म्हणू. हा मोबाईल ज्यावेळेस आला, त्यावेळेस मग तेवढी आपल्याला फ्लेक्सिबिलिटी भेटली, की तो मोबाईल वरून आपण कोणत्याही ठिकाणाहून एकमेकांशी संपर्क साधतो आणि हाच तो शोध होता, ज्याच्यामुळे बऱ्याच लोकांना म्हणजे सगळ्यांचंच जीवन बदलून गेलं. त्याच्यामुळे मोबाईल हीच कन्सेप्ट सगळ्यांसाठी पहिली गोष्ट नवीन होती. मग आता मोबाईलमध्ये एक चेंजेस येऊन गेले. एक साधा मोबाईल ज्याच्यामध्ये फक्त कॉल आणि एस-एम-एस येत होते. हे नंतर पुढे जाऊन बदलायला सुरुवात झाली. मोबाईलमध्ये एक गोष्ट ॲड होत गेल्या. मोबाईलमध्ये सुरुवातीला म्युझिक ॲड झालं. जे रिंगटोन असतील किंवा स्टोअर केलेल्या ज्या मेमरी कार्ड असतील, ह्या सगळ्यांचा वापर होऊ लागला. त्याच्यामुळं दिवसेंदिवस मोबाईलमधून हेही करता येईल, ही सुरुवात झाली. कॅमेरा चांगल्या क्वालिटीचे आले, त्यामुळे फोटोज वगैरेसाठी कॅमेराचा यूज होत गेला. असं एक चेंजेस होत गेलं. त्याच्यानंतर मग ज्यावेळेस इंटरनेट ह्याबद्दल लोकांना माहिती होत गेलं. 2G मध्ये खरं तर इंटरनेटचं स्पीड खूप कमी होतं. त्याच्यामध्ये ब्राउझिंग करणं किंवा ते स्पीड बघितलं तर खूप कमी होतं. त्यावेळेस तेवढासा फरक पडला नाही. त्याने लोकांच्या आयुष्यात खूप वेगळा आमूलाग्र बदल झाला असं म्हणता येणार नाही. पण 2G मुळे इंटरनेट सुरुवातीला आलं. त्याच्यामध्ये काही वेबसाईट होत्या, काही ब्राउझर होते. ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीला लोकांना समजायला लागल्या. Facebook सारख्या किंवा काही सोशल मीडियाचा पण सुरुवात झाली. ज्याचा वापर करताना ह्याचा वापर सो अँड सो होता. म्हणजे जिथे आपल्याला फक्त वापर करता येईल एवढंसं ते इंटरनेटचं स्पीड होतं. पण खरी सुरुवात झाली ती 3G आल्यावर. 3G आल्यामुळे एक इंटरनेटचं 2G पेक्षा 3Gचं एक स्पीड चांगलं सुरू झालं. ज्याच्यामुळे व्हिडिओ पाहणे, इंटरनेट ब्राउज करणे, सोशल मीडिया वापरणे, अशा खूप साऱ्या गोष्टीला वेग येऊ लागला. त्याच्यामुळे इंटरनेटचा स्पीड पाहता, डाउनलोडिंग करणं, या सगळ्या गोष्टी लोकांसाठी सोप्या होत गेल्या. त्याच्यामुळं इंटरनेटचा वापर किती महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे जगाला किती फायदा होतो, हे त्यावेळेस कळलं. 3Gचे तसे हँडसेट आले, स्मार्टफोन आला, Android फोन आले, त्याच्यामध्ये ॲप्स वाढू लागल्या, वेगवेगळ्या सुविधा लोकांना मिळू लागल्या. मग अशी एक प्रगती 3G आल्यानंतर व्हायला लागली. मग इथे खरं तर लोकांना थर्ड जनरेशन आल्यानंतर कळलं, इंटरनेटचं स्पीड किती महत्त्वाचं आहे आणि हे स्पीड आपल्याला पुढे जाऊन
लाईफ चेंजिंग कसं ठरणार आहे? ह्या 3G खरं तर 3G तेवढंसं वापरायला सोपं होतं. त्याच्यामुळे 3G आल्यानंतर त्याचे रिचार्ज महाग होते. बऱ्याच गोष्टी होत्या. पण त्याच्यामुळे अ, वापरायला आणि इंटरनेटचा प्रसार व्हायला खूप मदत झाली. 3Gच्या काळात कंपन्याही खूप होत्या. बऱ्याचशा मोबाईल कंपन्यांनी त्या काळात सर्व म्हणजे पूर्ण देशातच टॉवर्स उभे केले. 3G जागी-जागी पोहोचवलं. त्याच्यामुळे लोकांच्या हातात मोबाईल तर ऑलरेडी आले होते. ह्या मोबाईलमध्ये इंटरनेट किंवा हे नेटवर्क 3Gचं नेटवर्क पोहोचवण्यात ह्यांनी खूप मोलाची भूमिका बजावली आणि त्याच्यामुळे गावागावात, शहरात सगळीकडे इंटरनेटचा वापर सुरू झाला आणि हीच प्रगती त्यावेळेस अजून वाढली ज्यावेळेस 4G मार्केटमध्ये आला. तर 4Gने काय बदल केले, हे ज्यांनी 4G वापरलंय त्या सगळ्यांना माहिती. 4Gचा स्पीड 3G पेक्षा खूप जास्त होता. त्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी घडल्या, ज्या लोकांसाठी नवीन होत्या. लाईव्ह मॅच स्ट्रीमिंग असेल, व्हिडिओ पाहणे असेल, डाउनलोडिंग करणे असेल, इंटरनेटचं एक वेगळं जग चालू झालं. ज्याच्यामुळे माणसाचं जग हळू-हळू बदलायला लागलं. खूप साऱ्या सुविधा या 4Gच्या माध्यमातून यायला लागल्या. आता 4G पर्यंत जगाला किंवा सगळ्यांना त्या स्पीडचा इनफ आहे असं वाटत होतं. पण त्याच नंतर दाखल झालं हे 5Gचं टेक्नॉलॉजी. ह्या 5G टेक्नॉलॉजीने तर 4G पेक्षाही खूप मोठे बदल सगळीकडे घडवून आणले. तर हे 5G आल्यापासून ते 4Gला तुम्ही 4Gच्या स्पीड आणि 5Gच्या स्पीडचं जर कंपॅरिझन केलं, तर 4G तुम्हाला एक सायकल चालवण्यासारखं आहे, तर 5G बाईक चालवण्यासारखं आहे. इतका मोठा स्पीड 4G आणि 5Gच्या स्पीड डिफरन्समध्ये आहे. त्याच्यामुळे 4Gमध्ये बरेचसे बदल लोकांनी पाहिले. त्याच्यामध्ये ना हातात मोबाईल प्लस इंटरनेट आल्यामुळं या सगळ्या गोष्टीची माहिती झाली. भारतातील प्रत्येक भागात ग्रामीण असो, शहरी असो, हे मोबाईल आणि इंटरनेटचं जाळं पसरत गेलं. कारण मोबाईलही स्वस्त होत गेले, सगळ्यांना परवडेबल झाले. इंटरनेट पण त्याच्यामध्ये येण्यासाठी खूप सारे प्रयत्न हे मोबाईल कंपन्यांनी वगैरे केले. त्याच्यामुळे ह्या 4G आणि 5Gचा एक सुवर्णकाळ म्हणता येईल आला. मग आता 5G आलं कधी? 5G आलं 2022ला. 2022 मध्ये सुरुवात झाली. 2022 मध्ये 5G सगळीकडे आलं नाही. त्याच्या काळात त्याचे वेगवेगळे टॉवर सगळीकडे उभारण्यास सुरुवात झाली. 5G सपोर्टेड मोबाईल हळू-हळू येत गेले. मग 5G सपोर्टेड मोबाईल आल्यानंतर मग हळू-हळू सगळे आता जे 23-24चा काळ आहे. 24 नंतर मग आता जवळपास सगळीकडे 5Gचा मोबाईल आणि 5Gचं नेटवर्क पसरायला लागलं. पण आता 4G आणि 5Gमध्ये बदल काय? 4Gमध्ये सिक्युरिटी 5Gमध्ये 4G पेक्षा खूप चांगली आहे. त्याच्यानंतर जे सिग्नल्स आहेत, ते योग्य प्रकारे ड डायल्यूट न होता सगळ्यापर्यंत पोहोचण्याचं काम 5Gच्या माध्यमातून करण्यात आलं. तर असे 5Gचे खूप सारे फायदे आहेत. 5Gचे आपण आतापर्यंत आपल्या इकडे कसा येत गेला, मी जो अनुभवला त्याच्या पद्धतीने मी सांगितलं. आता 5G वर्क कसं होतं, 5G नक्की काय आहे, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.